आपण गळ्याला पायपिंग करणार आहे, ते इथे मी क्रॉस कपडा घेतलेला तिरका असा तणतो तो, त्यानंतर तो 1.25 इंचाचा घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला असे दोन्हीही पदर जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे गळ्यापाशी ठेवायचं आहे व एकदम 1.5 इंचाची टिप मारायची आहे. 1.5 इंच म्हणजे हा दाब एकदम कडेने चालवायचा आहे आपल्याला. हे एकदम तीनही पदर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे व 1.5 इंचाची टिप मारून घ्यायची. गोल आकार असल्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस दाब उचलून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित असे पदर व्यवस्थित करून घ्यायचे. त्याने काय होतं, फिनिशिंग एकदम छान येते आपल्या पायपिंगची. आणि गोल आकार असल्यामुळे आपल्याला दाब प्रत्येक वेळेस उचलून घ्यायचा आहे. त्यानंतर हे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा आहे. नंतर उलट्या साईडने मी धरलेलं आहे व असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. आणि हा जो कपडा दिसतोय तुम्ही 1.5 इंच, तो आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि याच्यावरून आपल्याला अशी पायपिंग घेऊन इथे टिप मारायची. हे बघा, हा जो एक्स्ट्राचा कपडा आपल्याला असा फोल्ड करायचा नाही, असाच ठेवून याच्यावरून आपल्याला जेवढी पातळ पायपिंग पाहिजे तेवढी पातळ पायपिंग घ्यायची आहे. हे थोडं थोडं करायचं आहे जेणेकरून फिनिशिंग चांगली येते. हे बघा, आता मला एवढी पातळ पाहिजे तर मी ते असं नखाने करून व्यवस्थित तेवढाच भाग आपल्याला घेता आहे. थोडं थोडं करून घ्यायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित हाताने करून घ्यायचं जेणेकरून कपडा आपला सरकणार नाही किंवा तिथं काही रिंकल्स वगैरे येत नाही. हे बघा, हे असं करायचं नखाने व त्यानंतर त्याच्या वरच्या साईडने आपल्याला असा कपडा घ्यायचा असतो, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे. हे बघा, एकदम करायचं नाही आपल्याला घाई. जेवढा हळू करणार तेवढी छान फिनिशिंग येते. ते हे बघा, आपली पायपिंग तयार आहे. तुम्ही पायपिंग बघू शकता. तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ घेऊ शकता. व उलट्या साईडने सुद्धा फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. पायपिंगच्या भरपूर पद्धती आहेत, ती त्यापैकी एक ही पद्धत आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. बघू शकता मागून पुढून पायपिंग. आणि आपल्या पेजला नक्की फॉलो करायचं आहे छोट्या टिप्स पाहण्यासाठी.